तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मैत्रीतील काही प्रेरणादायी क्षण। बालपणापासूनची मैत्री। तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासूनच एकत्र वाढले। युद्धकला, घोडेस्वारी, तलवारबाजी आणि स्वराज्याची स्वप्ने त्यांनी एकत्र पाहिली। स्वराज्यासाठी निस्वार्थ निष्ठा। शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारण्याचा संकल्प केला तेव्हा तानाजींनी कोणताही विचार न करता त्यांना साथ दिली। त्यांची मैत्री ही केवळ वैयक्तिक नव्हती तर स्वराज्याच्या ध्येयाशी जोडलेली होती। ती कोंढाणा मोहिमेचा प्रसंग। तानाजींच्या मुलगा रायबाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच शिवाजी महाराजा मोमेनी कोंढाणा किल्ला जिंकण्याची मोहीम सांगितली। त्यावर तानाजी म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं। ही ओळ त्यांच्या स्वराज्य निष्ठेचे आणि महाराजावरील प्रेमाचे प्रतीक मानली जाते। चार रणांगणातील बलिदान। कोंढाण्याच्या लढाईत तानाजींनी अतुलनीय शौर्य दाखवले। प्राणांची पर्वा न करता त्यांनी लढत किल्ला जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली, पण त्यात ते वीरमरण पावले। शिवाजी महाराजांचा दुःखद उद्गार। तानाजींच्या वीरमरणाची बातमी ऐकून शिवाजी महाराजांच्या तोंडून भावनिक शब्द बाहेर पडले। गडाला पण सिंह गेला। हा परत त्यांच्या दूत मैत्रीचा आणि तानाजीवरील प्रेमाचा अमर पुरावा मानला जातो। जोजमस्तीचा आदर्श तानाजी आणि शिवाजी महाराज यांची मैत्री, निष्ठा, विश्वास, त्याग आणि स्वराज्य प्रेम यांचा सर्वोच्च आदर्श आहे। आजही ही मैत्री प्रत्येकाला प्रेरणा देते। ती आधी लगीन कोंढाण्याचं आणि गडाला पण सिंह गेला। हे प्रसिद्ध ऐतिहासिक परंपरेत प्रचलित उद्गार आहेत त्यांच्या शब्दश ऐतिहासिक नोंदींबाबत। इतिहासकारांमध्ये मतभेद असले तरी ते तानाजींच्या त्यागाचे आणि शिवाजी महाराजांच्या भावनांचे प्रभावी प्रतीक म्हणून व्यापकपणे ओळखले जातात।